बोलता वेळेस एक्सपोजर शब्द हा यूज केला. मला वाटतं मी फर्स्ट इयरपर्यंत आम्हाला एन-एस-एस नव्हतं, सेकंड इयरला मला एन-एस-एस मिळालं. फर्स्ट इयरपर्यंत मी खूप इंट्रोवर्ट होते, म्हणजे मला इथं धाडसच नव्हतं की मी इथं येऊन बोलेल, आणि ते मला वाटतं मी इथं आज आली ते एन-एस-एसमुळे झालेलं आहे. त्यामुळे थँक्यू. यानंतर अध्यक्ष समारोप होईल. मी लखोटिया सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन व्यक्त करावं. ग्रेट आहे ना, 16 वर्षाची होती तुमच्याच वयाची, जग हलवून सोडलं, माहिती असेल ना. ग्रेट आदरणीय व्यासपीठ, आत्ताच मॅडमने अत्यंत उत्कृष्टपणे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि सर्व विद्यार्थींनो, मैत्रिणींनो, आज अत्यंत आनंद होतो की आज आपल्याला या ठिकाणी एन-एस-एसच्या माध्यमातून तुमची लिडरशिप कशी डेव्हलप होईल, तुमच्या सुप्त गुणाला कसं वाव देता येईल, तुमच्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते चांगले गुण तुम्ही आणखी कसे जास्त कराल आणि त्यातून तुम्ही कसे एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून घडाल, यासाठी महाविद्यालयाने विद्यापीठाच्या मदतीने हा जो युवती शिबिर आयोजित केला त्याबद्दल खरोखरच मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. मला माहीत आहे की वेळ झालेला आहे, फक्त मी 2-3 मिनिट बोलणार, जास्त वेळ मला तिथं पाठवून. मुलीनं आपल्यामध्ये जे न्यूनगंड आहे ते न्यूनगंड आपण कमी करायला पाहिजे. आज बघतो की हजारो मुली मोठमोठ्या पदावर आहेत, उत्कृष्ट ठिकाणी आज काम करत आहेत. त्यांच्यामध्ये लिडरशिप ही एका दिवसात नाही आली. जसं म्हणतात की रोम इज नॉट बिल्ट इन वन डे, तसं तुम्ही सुद्धा तुमचं करिअर आतापासून जर चांगलं डेव्हलप केला तर तुम्हाला सुद्धा काहीच अशक्य नाही. तुम्ही सुद्धा एक उत्कृष्ट विद्यार्थिनी आज राहाल, पण उद्या मात्र नक्कीच एक देशाचे नेतृत्व किंवा राज्याचं नेतृत्व किंवा एखाद्या समाजाचं नेतृत्व किंवा एखाद्या विभागाचं नेतृत्व करून तुमच्यामध्ये जे आज लिडरशिप डेव्हलप झाली ती लिडरशिप नक्कीच कामाला येईल. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल म्हणलेलं आहे किंवा एव्हरीथिंग इज पॉसिबल म्हणलेलं आहे, तर ते शक्य आहे. आणि तुम्ही जर उडी मारायची तर उंच उडी मारायला शिकावं. तुमच्यामधला युवा फक्त जर काढून टाकला आणि तुम्ही जर विचार करायला सुरू केला किंवा चांगली पुस्तकं वाचायला सुरू केलं तर नक्कीच तुम्ही अशा युवती शिबिरातून तुम्ही नक्की घडत एक दिवस असा व्हाल की तुम्ही लोकांना मार्गदर्शन करायला सुरू कराल. त्यामुळे या युवती शिबिरातून तुम्ही काय घेतलं 3 दिवसात याचं जर तुम्ही चिंतन केलं तर मला नक्की विश्वास नाही, दृढ विश्वास आहे की तुम्ही तुमच्या या वहीमध्ये लिहून ठेवलं असाल की 3 दिवसात तुम्हाला काय मिळालं. प्रत्येक मुलीला जे मिळालं ते भरपूर आहे. ही शिदोरी आहे आणि शिदोरीचा जर तुम्ही वापर तुमच्या आयुष्यासाठी केला तर तुम्ही नक्कीच एक दिवस तुमच्या क्षेत्रात उत्कृष्ट राहाल हा विश्वास या ठिकाणी. त्यामुळे मुलींना मला एकच सांगायचं की तुमच्यामध्ये जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जीचा तुम्ही पॉझिटिव्हपणाने वापरला, पॉझिटिव्हपणाने राहिला, अभ्यास नुसता परीक्षेसाठीच नाही तर तुमचं आयुष्य कसं घडलं यासाठी जरा प्रयत्न केला. आणि आपली जी संस्कृती आहे संस्कृतीला जपून, आपल्या आईवडिलांना जपून किंवा आईवडिलाचे संबंध किंवा आज जर बघतो की बऱ्याच मुली लग्नानंतर किंवा नोकरीनंतर आईवडिलाला विसरून जातात किंवा समाजाला विसरून जातात किंवा ते दूर जातात, तर तसं न जाता आपण आपल्या आईवडिलाला, आपल्या गुरुजनाला, आपल्या मातृभूमीला न विसरता आपण जर ना जे शिकलं त्यातून जर आपण या देशासाठी काही करता आलं तर मला वाटतं की ते सर्वात चांगलं होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण आज 3 दिवसाच्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला जे बरेच मंडळीने येऊन लेक्चर दिले आहेत, व्याख्यान दिले आहेत, खेळले आहेत, तुम्ही विविध पुस्तकं दिली आहेत. त्या पुस्तकाचा या 3 दिवसातल्या प्रत्येक गोष्टीचा जर तुम्ही तुमच्या आयुष्याचा त्याचा वापर केला तर मला वाटतं की तुमचं आयुष्य नक्की चांगलं घडेल. या ठिकाणी माननीय बसवराज पाटील साहेब यांच्या उत्तुंग विचारातून हा युवती शिबिर या ठिकाणी मंजूर झाला, करत आलं. आम्ही सुरुवातीला चर्चा झाली की आम्ही हा युवती शिबिर घ्यायचं की परीक्षा आहे, परीक्षा असो काही असो, मुलींना जर शिकायचं असेल तर हा चान्स आहे. आणि या चान्समध्ये आज बघितलं की जवळजवळ 70-80 मुली या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्यांनी जे 3 दिवस परीक्षा सगळं विसरून परीक्षा ज्यांची आहे परीक्षा देऊन येऊन सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला. म्हणजे तुमच्यामध्ये जी ओढ आहे किंवा लिडरशिप बनण्याची जी ओढ आहे किंवा तुम्हाला चांगला युवती म्हणून बनण्याची जी तुमची इच्छा आहे किंवा एन-एस-एस तुम्हाला शिकवलं, नॉट मी बट यू, हे सुद्धा मी सुद्धा एन-एस-एसचाच विद्यार्थी आहे. तर त्यामुळे मला एकच सांगायचे तुमच्यामध्ये जी लिडरशिप होण्याची जी लिडरशिप डेव्हलप होण्याची जी कला आहे ती कला तुम्ही जास्त हस्तगत करावं. या 3 दिवसाच्या शिबिरातून तुम्ही जे काही घेतलेलं आहे त्याची शिदोरीत घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य घडवावं. या महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला जे काही आम्हाला सांगता आलं ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केले आहेत.
त्याचा आपण नक्कीच आपल्या आयुष्यात वापर करायला हा या ठिकाणी विश्वास ठेवून मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. या 3 दिवसामध्ये काही एखादा चुकीचं काही झालं असेल तर त्याबद्दल महाविद्यालयाची माफी मागतो. एकच आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य घडण्यासाठी तुम्ही सतत वाचत राहा, अभ्यास करत जा, चांगल्या गोष्टी वाचा, तुम्ही चांगले मेंटॉरला घ्या. कारण आज बघतो की ज्या मोठ्या मोठ्या महिला झाल्या आहेत किंवा ज्या महिला जगाचं नेतृत्व करत आहेत किंवा देशाचं नेतृत्व करत आहेत किंवा एखाद्या विभागाचं आहेत, त्या केवळ त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या वाचनातून, त्यांच्या मेंटरशिपमधून त्या पुढे गेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही सुद्धा तसं डेव्हलप होऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.